आचारसंहिता असल्यामुळं हाची मर्यादा आहे. उमेदवार असल्यामुळे आणखी त्याच्यावरती लगेच कोणाचं लक्ष असते. परंतु खरं तर आजच्या या मेळाव्यासाठी मला अपेक्षित नव्हतं एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहाल. काल सहज प्रमोद भैया म्हटला की दादा एक आम्ही बैठक वजा एक सभा घेतोय आणि तुम्ही तिथं उपस्थित राहा. मी म्हटलं किती लोक येतील? म्हटलं काय नाही तुम्ही या, फक्त किती लोक येतील तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि तसंच झालं. आज जरी पंचायत समिती गणाचा दौरा होता, त्याचा फोनवर फोन येत होता. आधी 8ला कार्यक्रम ठरला. मी म्हटलं 9 वाजेपर्यंत येतोय. माझ्या मनात आलं होतं एकदा की जरा मी गडबडीत आहे आणि मी येऊ शकत नाही म्हणायचं, पण त्याच्यावरती माझं असणारं प्रेम, त्याचा माझ्यावरती असणारा विश्वास इथं मला खेचून आणला. आणि आज मी प्रमुख तुमच्यासाठी तुमच्या शब्दाखातील आणि या सगळ्यांच्या प्रेमापोटी आज मी इथं उपस्थित राहिलो. इलेक्शनचं वातावरण आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय. अगदी 2-3 दिवसात आपण आता मतदानाला सामोरं जाणार आहे. आता सगळ्याच्या ज्यांनी भाषण केलं त्यांनी प्रत्येकानं सांगितले की अगदी भरघोस मतदान आपण विजयी होऊ. आणि आज मला या भागामध्ये तशी नक्की जाणीव झाली. मी तिथं फिरत होतो, उत्स्फूर्तपणे स्वागत होत होतं. पण हे सगळं करत असताना मला शेठ जबाबदारीची पण जाणीव आता व्हायला लागली. आतापर्यंत वैभव पाटील आणि 23 तारखेत वैभव पाटील त्याच्यामध्ये फार जबाबदारी मला घ्यावं लागणार आहे, ही सुद्धा मला आता या निमित्तानं जाणवतंय. कारण ज्या आशेनं ज्या अपेक्षेनं नुसत्या प्रमोदनं सांगितलं की नाही आपल्याला दादांच्या वर जायचं आहे, त्या सगळ्या मंडळींनी त्याला साथ दिली आणि आज शेकडो संख्येनं तुम्ही इथं उपस्थित आहे. तुमच्या शब्दाला किंवा तुमच्या अपेक्षेला 100% मी उतरणार हा शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो. कसली अडचण भविष्यात तुम्हाला कसली अडचण तुम्हाला इथून पुढच्या काळात येणार. बोलू दे 2 मिनिटं फक्त भैया. आज इथं उपस्थितीत आपल्या लक्षात येते सगळे जाती धर्मातले सगळेजण इथं उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक उल्हास आहे, एक उत्साह आहे की बऱ्याच वर्षानंतर तुम्हाला तुमच्या मनातला माणूस आमदार होतोय ही भावना तुमच्या मनात ही मला जाणवते. कारण मागच्या 10 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आडवाडवीचं, जिरवाजिरवीचं, थांबवा थांबवीचं आणि काही ठराविक लोकांच्या हातामध्ये हे राजकारण केलं. पोलीस स्टेशनचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करायचा, प्रशासनाचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करायचा आणि या युवकांना किंवा सर्वसामान्य लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला माहित आहे जुन्या काळामध्ये निळू फुल्यांचं राजकारण असेल, त्याचे पिक्चर तुम्ही बघितले. निळू फुलेच्या पिक्चर मध्ये निळू फुले अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन एखाद्या कुटुंबाच्या राग रांगोळी झाली तर चालेल, पण ते कुटुंब माझ्यावर राहिलं पाहिजे अशी भूमिका ठेवायची. लहानपणापासून मी बघत आलोय. त्यांचं राजकारण पण जरा कमी नाही, तसंच आहे की आम्हाला आजपर्यंत माहिती. तर हे थांबवण्यासाठी आणि ह्याचा बदल होण्यासाठी आपल्याला हे राजकारण पुढच्या भविष्य काळात बदलायचं. तिथं वैभव पाटील आमदार होतोय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तिथं तुमचा स्वाभिमान आमदार होतोय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुमचा स्वाभिमान टिकला पाहिजे. तिथला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्या कामासाठी जात असताना, आमदार हा लोकप्रतिनिधी असताना कुणाच्या तर जायचं, कुणाला तर लोणी लावायचं, कुठंतरी जाऊन कुणाला तर भेटायचं आणि मग काम करायची ही पद्धत बंद झाली पाहिजे. आमदार राहतो विट्याला पण नमस्कार करायला लागतो आटपाडीला, हे आपल्याला बदलायचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये जसं आमदार किती स्वस्त असतो, आमदार किती मस्त असतो आणि आमदार किती जबरदस्त असतो हे तुम्हाला त्याच्या पुढच्या काळात मी दाखवतो. हा शब्द तुम्हाला अजिबात अंतर पडणार. आज जे मी इथं बोलतोय तेवढे जबाबदारी बोलतोय. हे खर्चूल सिद्धाची पावन नगरी आहे, तिथं जे बोलायचं ते तुम्हाला करायला लागणार आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आहे. आज मी तुम्हाला ताकद देतो, शब्द देतोय, तुमचा इज्जत राखायला शब्द देतोय, तुमचा स्वाभिमान राखायला शब्द देतोय. त्याच्यामध्ये कुठला कसला बदल माझ्याकडे होणार नाही. तुम्हाला जे भविष्यात अपेक्षा आहे, प्रमोद सारखं नेतृत्व आपल्याला मोठं करायचं आहे, त्याला साथ देणाऱ्या सगळ्या मित्रांना त्याला आपल्याला मोठं करायचं आहे. त्यांना लागणारी सगळी ताकद मी या निमित्तानं देईन हा शब्द या निमित्तानं मी देतो. कारण की भविष्यात असे युवक आपल्याला पुढे राजकारणात आले. आता सुद्धा पुढची पिढी राजकारणात येते. आमच्या निमित्तानं आज नवीन पिढी पुढे राजकारणात येत्या. जसं आम्हाला संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघाचा कमाल मर्यादेपर्यंत विकास करायचा आमचं स्वप्न आहे, तसं या सगळ्या युवकांना त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे ताकद देणं, त्यांनी पुढे काम करताना त्याला लागत ती मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि प्रमोद भैया तू कधी घाबरू नकोस, हा भाव तुझ्या पाठीमागे 100% असणार. तू मागं वळून बघू नकोस, आम्ही तुझ्या पाठीमागे 100% आहे. तर मागं वळून बघितलं की विश्वास कमी असतो. ऐका नाही गेलाय का, अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी अजिबात नाही.
परवा त्याला इतकी प्रलोभनं दाखवली, अनेक लोकांनी त्याला सांगितलं की तू वैभव दादावर जाऊ नकोस, आम्ही तुला हे देतो, तू वैभव पाटलाचं काम करू नको, तुझ्यासाठी वाटतं ते आम्ही करतो. पण एका शब्दावरती आणि आमच्या दोघांचा नेता तिथे खंबीर आहे, त्या नेत्याने सांगितलं प्रमोद भैया तुला वैभव दादाचं काम करायचं आहे, हा काकाचा आदेश आहे. त्या एका शब्दावरती माझ्या बरोबर या ठरवलं आणि आम्ही आज बरोबर काम करतोय. मी रोज बघतोय, रोज तो नवीन लोकांना माझ्या बरोबर आणतोय, सगळ्या समाजातल्या विविध समाजातल्या लोकांना माझ्या बरोबर आणतोय, प्रत्येकाला भिडवतोय, आत्मविश्वासाने सांगतोय की नाही तुम्ही दादा आता अडचणीत आहे, पण त्याला काय आपल्याला मागायचं नाही, त्याला कुठं अडचण आणायचं नाही. यावेळी फक्त दादाच काम करायचं, त्याने करू दे नाही करू दे, हा प्रमोद भोसले तुमच्यासाठी तुमचा शब्द पडणार नाही, शब्द तो देतोय. असे कार्यकर्ते असल्यानंतर माझ्यासारख्याला 100 वेळा तुमच्यासाठी पडदी काम करायचं आहे आणि ते मी करेन. इथून पुढच्या काळामध्ये पोलीस स्टेशनचा त्रास आपल्या कार्यकर्त्यांना होणार नाही, प्रशासनाचा कुठला त्रास आपल्या कार्यकर्त्यांना होणार नाही. तुम्ही आल्यानंतर स्वाभिमानानंच तुमचं काम केलं जाईल. त्या शब्द मी तुम्हाला पुन्हा एकदा देतो. पुन्हा एकदा एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही जमला, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमची आपुलकी माझ्या बरोबर राहील. पण महत्वाचा इथं पुढचे 3 दिवस, मगाशी माझ्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं आपल्याला सहानुभूती आणि 50 खोके या दोघांच्या विरुद्ध आपली लढाई, या दोन विषयाच्या बद्दल आपली लढाई आहे. त्यामुळे मी तुम्हाला जरूर सांगतो त्याच्यामध्ये जागृतीने आपल्याला जाणार आहे. आज सगळ्या कार्यकर्त्यांना प्रलोभन देत आहेत, तुला काय पाहिजे, किती पाहिजे, तू लागेल ते सांग, अरे पेटीत सांग नाही तर खोक्यात सांग, पण घे, पण माझ्या बरी ये, ही अशी परिस्थिती त्यांच्या समोर आहे. तर ही सगळी परिस्थिती आपल्याला थांबवायसाठी आपल्याला प्रामाणिकपणे राहायला लागेल. मी ज्या तडफेने या मतदारसंघात गेली 5 वर्ष काम करतोय, तिथनं पुढचे 3-4 दिवस फक्त तुम्ही माझ्यासाठी द्या. पुढचे 2000 दिवस हा वैभव पाटील तुमचा सेवक म्हणून तुमच्यावर काम करेल. अशा तुम्हाला डोळे पडू नका. प्रचंड मोठे काम आपल्याला या परिसरात उभा करायचं आहे, युवकांच्या हाताला काम द्यायचं आहे, या परिसरात नवीन उद्योगधंदे आपल्याला करायचे आहेत, MIDC सारखे काम आपल्याला करायचं आहे. पुढच्या काळामध्ये इथं बेरोजगारीनं कुठे तर नको त्या व्यवसायामध्ये अवैध धंद्यामध्ये जाणारी ही युवा पिढी आपल्याला थांबवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा बदल करायचा आहे. निर्व्यसनी राहावं, कामधंदा करावं, आपल्या घरातलं चरितार्थ आपला बघावा, यासाठी आपल्याला भविष्य काळात काम करायचं आहे. आणि ते काम करण्याच्या निमित्तानं येत्या 20 तारखेला तुम्ही मला मतदान करायचं आहे. नक्की तुम्हाला मी सांगतो बदल होईल, आमूलाग्र बदल या मतदारसंघात होईल. जे स्वप्न त्या सर्वसामान्य जनतेने बघितलं इतर मतदारसंघाच्या तुलनेनं आज आपला मतदारसंघ मागाय, भविष्यात तो जिल्ह्यातला 1 नंबरचा मतदारसंघ होईल. या हिशोबाने आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो 100% तुमच्या मनात इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण करण्यामध्ये कुठेही मी कमी पडणार नाही. या 20 तारखेला मशीनवरती 4 नंबरला माझं नाव आहे, वैभव दादा सदाशिवराव पाटील. पुढे निळा शेड घातलेला कोणा कोणता चांगला हुडकाय लागणार नाही. तिथं फोटो आहे, त्या फोटो समोर तुतारीचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन तुम्ही दाबायचं आहे आणि मला आशीर्वादित करायचं आहे, तुमची साथ द्यायची आहे, ताकद द्यायची आहे. आणि ह्या जोरावरती विधानसभेमध्ये या भागातले प्रश्न सोडवण्यामध्ये 100% हा वैभव पाटील कुठेही कमी पडणार नाही. हा शब्द तुम्हाला आणखी एकदा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.